आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीरीच्या वड्या। तर सगळ्यात आधी आपण मिरचीचं वाटण करून घेऊया। यासाठी घेतल्या आहेत 10 ते 12 मिरच्या, 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरे आणि पाव टीस्पून मीठ। मिरचीच्या वाटणामध्ये मीठ घालणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मिरची काळी पडत नाही। शक्य तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। त्यानंतर घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर, साधारण 1 मोठा बाउल। कापण्याआधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता त्यामध्ये घालूयात बेसन पीठ। बेसन पीठ एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं लागेल तसं घालायचं आहे। चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालूयात। आता मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालूयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे, जेणेकरून वड्या व्यवस्थित थापता येतील। अजून थोडं बेसन पीठ घालतेय। यासाठी साधारण 1 वाटी बेसन पीठ लागलेलं आहे। आता छान घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। याचे 2 भाग करते आहे। हातावर थापून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। याला तुम्ही चौकोनीही बनवू शकता, पाहिजे तो शेप देऊ शकता। आता चाळणीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये हे थापलेले पीठ ठेवूयात। एका पातेल्यामध्ये 3 ते 4 इंच पाणी ठेवायचं आहे। त्यावरती चाळणी ठेवून झाकण लावून 15 ते 20 मिनिटं स्टीम करायचं आहे। थंड झाल्यावर वड्या हवे त्या आकाराने कापून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। आता या तेलामध्ये या वड्या डीप फ्राय करून घेऊयात। दोन्ही बाजूने वड्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे आपण बाकीच्या वड्या पण तळून घेऊयात। तर तयार आहेत आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीरीच्या वड्या।